तर धसोई संघाकडून दोन धडाडीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत, मुसा शेख आणि दिनेश बांगर. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आसनगाव संघ, विलंब नकोय. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येईल अनिकेत. तर फलंदाजी मार्गवर एक हार्ड हिटर फलंदाज मुसा शेख. तर नॉर्थ स्ट्राईकला एक हार्ड हिटर फलंदाज दिनेश बांगर. तर पहिला चेंडू अनिकेतच्या माध्यमातून एक हार्ड हिटर फलंदाज यावेळेस पहा मुसा शेखच्या बॅट मध्ये पहिलाच चेंडू चरल सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडी चौका. मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. तर यावेळेस पहा अप्रतिम चेंडू अनिकेतच्या माध्यमातून चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय, चेंडू निर्धाव. तर पहिल्या चेंडूवर मात्र एक प्रहार केला होता, तर दुसरा चेंडू अनिकेतच्या माध्यमातून निर्धाव होतोय. यावेळेस पहा रिव्हर्सचा अटेम्प्ट तर केला होता, परंतु वाईट चेंडू सोयर मारा. तर एक धाव्याने मात्र संघाची धावसंख्या धाबालकेवर वाढली गेली आहे, 5 धावा. यावेळेस पहा स्ट्रेट डाव येतोय, चेंडू काले क्षेत्ररक्षक येईल का? चेंडू सीमा पार, वाघाची दाढ फोडलाय पार, चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर पुन्हा एकदा यावेळेस पहा झेलची संधी झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये चेंडू पर्यंत, चेंडू निर्धाव जातोय. तर तब्बल धाबालकावर धावसंख्या झाली आहे 11 धाबा. तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्गावर मुसा शेख सज्ज होईल. यावेळेस पहा मुसाच्या बॅटमध्ये आणखी एक चांगला फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर असणार. तर नक्की या चेंडूवर घेतली गेलेली एक धावांमध्ये संघाची धावसंख्या धाबालकावर वाढली गेली आहे, 12 धावा. तर अनिकेतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, परंतु फलंदाज कोण आहे समोर? तर मुसा शेख, एक हार्ड हिटर फलंदाज मानला जाणारा शहापूर तालुक्यातील. तर नक्कीच स्ट्राईकवर दिनेश बांगर. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल अनिकेत.
यावेळेस पहा दिनेशच्या माध्यमातून एक मोठा फटका येण्याच्या वृत्तीने मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. फलंदाज बाद होईल दिनेश बांगर. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे शहीबाज शेख. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येईल दिनेश. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येईल दिनेश. तर दिनेशच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी होईल तर संघ मालकाने दिनेश महाराष्ट्र पोलीस कार्यरत असणारे मेजर दिनेश तर गोलंदाजी मार्गवर येतील. तर फलंदाजी मार्गवर आपले तंबू ठोकून बसणारा मुसा शेख. तर कशा प्रकारची फलंदाजी होईल मुसाच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर दिनेश मेजर तर फलंदाजी मार्गवर मुसा शेख. यावेळेस पहा मुसाच्या बॅट मध्ये आणखीन एक मोठा प्रहार येतोय. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चौकार. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होईल मेजर. तर फलंदाजी मार्गवर यावेळेस पहा रिव्हर्सचा अटॅम्प मात्र सक्सेसफुल होतोय. चेंडू सरळ सीमा रेषेचा वेध घेतो. चेंडू सीमा पार. चौकार. गडी बाद होताना येथे
दुसरा मुसा आता मात्र बाद होऊन तंबूत परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो इम्रान. मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला इम्रान आता मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना आपण मैदानामध्ये पाहतात गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे यांच्यामध्ये रंगणार आहे द्वंद्व युद्ध. आता मात्र पुढील चेंडू इम्रान साठी दिनेश. स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न होतो अयशस्वी. दरम्यान निर्धाव चेंडू, कुठली धाव नाही या चेंडूवर. चांगलीशी गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना दसई प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून. चांगलीशी गोलंदाजी, मागच्या चेंडूवर गडी बाद आणि पुढील चेंडू निर्धाव. दरम्यान पुढील चेंडू दिनेशाचा. आता मात्र काहीसा कट केलेला चेंडू अलॉंग द कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेने जाताना चांगलासा क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावेवर समाधान. 1 धावेने संघाची धावफलक पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 27 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल दसई संघाची, तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा आसनगाव संघाची, कारण दसई संघाकडे अत्यंत चांगली फलंदाजी आहे आणि मागच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे की त्यांनी फलंदाजीच्या जोरावर अत्यंत कित्येक सामने जिंकवलेले आहेत. क्रिकेटचं हे युद्ध स्वयंसेवक पंचांना पाणी घेऊन जायचं आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आसनगाव संघ आपल्याकडे 42 मिनिटांचा वेळ असेल ही इनिंग संपवण्यासाठी. वैयक्तिक पहिलं माननीय श्री जैनुद्दीन शेख यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. मंडळातर्फे आपला हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान नंदण्याचा पहिला चेंडू इम्रान साठी. चांगला कट केलेले चेंडू, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण देते पाहायला मिळतं सचिनच्या माध्यमातून. दरम्यान झेल सुटल्यानंतर 2 धावा घेण्यात यश. या 2 धाव्याने संघाचा धावफलक पुढे सरकताना धावसंख्या होते ती 29 धावा. पहिला चेंडू नंदन कायसा भिरकावून देण्याचा प्रयत्न झाला होता इम्रानच्या माध्यमातून, परंतु सचिन याचा गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि झेल सुटतोय. झेल सोडलाय की मॅच सोडले. पाहूया नंदन याचा दुसरा चेंडू शाबाद साठी, इम्रान साठी. सॉरी, पुन्हा एकदा तोच फटका, पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षण, परंतु पुन्हा एकदा चुकी. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश. काहीसं खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आसनगाव संघाकडून, कारण इम्रान मागच्या मॅचचा हिरो ठरलेला आहे आणि चांगलीशी फलंदाजी, चांगलेसे फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना धावसंख्या होती ती 31 धावा.
चांगलीशी गोलंदाजी करतोय नंदन, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळत नाहीये. पुढील चेंडू नंदन याचा. आता मात्र अलॉंग द कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलासं क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात यश येत आहे. एक धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना. धावसंख्या झालेली ती 32 धावा. चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल नंदन याच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी खूप कष्ट करताना, मेहनत करताना नंदन. आता मात्र स्ट्राईकला शाहबाज. तितका ताकदीचा असा हा फलंदाज शाहबाज. हो, चांगली गोलंदाजी म्हणता येईल नंदन याच्या माध्यमातून. कट केलेला चेंडू, लेग ब्रेक म्हणता येईल, निर्धाव चेंडू. जैनुद्दीन शेख, आपल्याला मंडळाची आग्रहाची विनंती, आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नंदन याच्या माध्यमातून. पहा किती सुंदर गोलंदाजी करतोय नंदन. जैनुद्दीन शेख साहेब, सिद्दीबाई शेख आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत, तरी आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न होण्याची कृपा करावी. चांगलीशी गोलंदाजी नंदन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना. चांगली अशी गोलंदाजी नंदन याच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू निर्धाव काढण्यात यश आलंय. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत. 6वा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न काहीसा सफल झालेला. चांगलंच क्षेत्ररक्षण तिथे म्हणता येईल लॉंग ऑनच्या फिल्डर कडून. दरम्यान एकच धाव. चांगल्याशी क्षेत्ररक्षण. एक धावेने संघाचा धावफलक पुढे सरकताना. धावसंख्या होते ती 33 धावा. आतापर्यंत 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 33. चांगलीशी झुंज देताना आसनगाव संघ. डीजे सुमधुर संगीत असं ऐकवायचं आहे, कारण सिद्दीबाई शेख आपण इथे आलात आणि आमच्या मंडळाची शोभा वाढवली. मंडळाच्या वतीने आपला हार्दिक हार्दिक आभार. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. चांगलीशी झुंज देताना दोन्ही संघ मित्रांनो, एक क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, परंतु अपेक्षाने खचून न जाता यशाचा मार्ग सुकर करावा लागतो. चांगलीशी गोलंदाजी नंदन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान इरफान वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक इरफान याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत शांत राहिलेला खेळाडू शाहबाज, पाहूया काहीशी आक्रमक भूमिका बजावतोय का. इरफान याचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा मागच्या षटकाची पुनरावृत्ती होताना लेग ब्रेक चेंडू आणि पुन्हा एकदा बीट होताना चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, विसावतोय. कुठली धाव नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. इरफान याचा पहिला चेंडू आणि पंचांचा इशारा येतो इथे गडी बाद होताना. शाहबाजाची खेळी संपुष्टात. चांगली अशी झुंज देताना इम्रान अजूनही मैदानात. आता मात्र शाहबाज गडी बाद होऊन तंबूत परतताना चांगलीशी झुंज आसनगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना.
आता मात्र शाबाजाची जागा भरून काढण्यासाठी येतोय अष्टपैलू खेळाडू सूरज विशे. शहापूर तालुक्यातील नामांकित असा हा खेळाडू शाहिद शेख, शहापूर तालुक्याचा शाहिद शेख म्हणून ओळखला जाणारा सूरज शाबाजाची जागा भरून काढण्यासाठी येतोय. मित्रांनो आसनगाव संघ पहा किती चांगली टिचून गोलंदाजी करताना आसनगाव संघ सांगू इच्छितो की लढता लढता हरलो जरी हरण्याची मज खंत नाही, लढा माझा माझ्याच साठी, लढण्यास माझा अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. चांगली अशी गोलंदाजी आसनगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना, परंतु आता फलंदाजीसाठी आला स्ट्राईक एंडला सूरज. चांगली अशी गोलंदाजी इरफानच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी, टिचून गोलंदाजी म्हणता येईल इरफान याची काहीच समजत नाहीये. चेंडू सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू शॉर्ट लेंथला पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. चांगली अशी गोलंदाजी इरफान याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना 2 चेंडू निर्धाव आतापर्यंत काहीच रोखण्यात यश जसे संघाला. तिसरा चेंडू इरफान याचा चांगला असा फटका भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने खणखणीत असा हा षटकार. हा षटकार मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिलाय चेंडू 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाचा धावफलक पुन्हा एकदा भरारी घेताना धावसंख्या होते ती 39 धावा. 3 गडी बाद 39. चांगल्याचा फलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळताना पुढील चेंडू इरफान याचा. आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तिथे येतोय, परंतु या दरम्यान 2 धावा घेण्यात यश. या 2 धाव्याने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना धावसंख्या होते ती 41 धावा. काहीसा फटका फसलेला, परंतु सेफ झोन मध्ये पडलेला चेंडू 2 धावा घेण्यात यश आलंय सूरज याला. 2 धाव्याने संघाचा धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 41 धावा. चांगलीशी गोलंदाजी इरफान याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना पुन्हा एकदा सफल होऊन चेंडूला फुलटॉस घेऊन भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. याचं उत्तर देताना सूरज आतापर्यंत चांगली गोलंदाजी आसनगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी. सांघिक अनिश्चिततेचा खेळ म्हणून का जाणलं जातं क्रिकेटला, याचं उत्तर देताना सूरज विषय पुन्हा एकदा सफल होऊन भिरकावून दिलाय स्लॉक स्वीप षटकार.
होऊन समजत नाहीये फलंदाजाला. पहिला चेंडू निर्धाव, पुढील चेंडू इम्रानसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना नंदन. ऑफ साइडला शफल झाले, भिरकावून दिलाय. मिड विकेट लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. चांगली अशी फटकेबाजी इम्रानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना काहीसा पहिला चेंडू समजला नव्हता, परंतु दुसऱ्या चेंडूचा अंदाज घेऊन भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावफलक पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा. चांगली अशी फलंदाजी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळताना आपल्याला नंदन पुढील चेंडू, षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ साइडला शफल होऊन चेंडू जाते लॉंग लेग साइडला. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा वाचवण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला. एक धाव किती इम्पॉर्टंट असतं याचा नजराना पेश करताना क्षेत्ररक्षक चांगलं असे क्षेत्ररक्षण. चांगली अशी फलंदाजी दसई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळताना प्रेक्षक खूप आनंद लुटताना या सामन्यांचा दसई प्रीमियर 2021 माध्यमातून. नक्कीच चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळताना दसई संघाकडून अत्यंत अनुभवी असे हे फलंदाज दोन्ही चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या संघाला मोलाचं योगदान देताना चांगली अशी धावसंख्या उभारण्यात यश मिळवताना आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 61 धावा. पहिलं षटक अत्यंत चांगलं टाकलं होतं नंदन याने, परंतु या षटकामध्ये काहीसा मागडा ठरताना नंदन चांगलीशी फलंदाजी. नंदन लेग स्विंग टाकतो आणि ऑफ साइडला शफल होऊन फलंदाज पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न झाला होता. आता मात्र त्रिफळाची धून तंबूत परतताना इम्रान. पुढील झटका, चौथा झटका म्हणता येईल दसई संघाला. धन्यवाद. मंडळाकडे चावी मिळालेली आहे. सीडी डिलक्स या गाडीची चावी आहे. कोणाची हरवली असेल तर त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सीडी डिलक्स या गाडीची चावी. दरम्यान इम्रान याच्या खेळीचा अंत होतोय. 61 धावांवर चौथा झटका मिळतोय दसई संघाला. चांगलीशी फटकेबाजी पाहायला मिळाली. इम्रान याच्या माध्यमातून चांगलीशी फटकेबाजी करत होते, परंतु ऑफ साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यष्ट्यांचा वेध घेत चेंडू गडी बाद करण्यात यश येतंय नंदन याला. काहीसं कमबॅक म्हणता येईल नंदन याच्या माध्यमातून. इम्रान याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे तो अत्तर. जसा भिवंडी क्रिकेट मधील तसा शापूर ग्रामीण मधील हा अक्कू अत्तर. चांगली अशी फलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा. म्हणूनच आतापर्यंत त्याला थांबून ठेवलं होतं पॅव्हेलियन मध्ये. दसई संघानं नंदन याचा पुढील चेंडू, मागच्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलंय नंदन याला. तर मात्र अत्तर स्ट्राईकला असेल नंदनसाठी. हो, चांगला असा चेंडू यॉर्कर म्हणता येईल. चांगला असा खोदून काढलेला चेंडू अलॉंग द कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव घेण्यात यश आलं. 1 धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती 62 धावा. 62 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगलीशी गोलंदाजी नंदन. चेंडू आता मात्र ऑफ साइडला कट केलेला चेंडू. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे हजर. एकच धावेवर रोखलंय. सूरज याने अत्तर याला दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रोखून ठेवला कारण विकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत.
पाचव्या षटकाची सांगता समाप्ती. पाचव्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 63 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक, 12 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया किती मोठी धावसंख्या उभारण्यात यश येत आहे दसई संघाला. तितक्या ताकदीचे फलंदाज आसनगाव संघाकडे सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे चांगली अशी धावसंख्या उभारण्याचा मानस असेल दसई संघाचा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय ते पंचांकडून. 6वं षटक अनिकेत याच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला. पॉवर प्ले घेतलेला आहे ते दसई संघानं. यापुढील होणारा सामना ओमसाई कासगाव वर्सेस शिवतेज शिरगाव. मागच्या सामन्यामध्ये अपयश आलं शिरगाव संघाला. चांगला असं फलंदाजी केली होती परंतु आता मात्र अनिकेत याचा पहिला चेंडू पॉवर प्ले मधील. हो चांगला असा चेंडू ऑफ यॉर्कर म्हणता येईल. क्षेपणास्त्राचा वापर इथे अनिकेत याच्या माध्यमातून पाहायला मिळताना चांगला असा खेळून काढलेला चेंडू. सन्मान दिलाय चेंडूला. 1 धावेने संघाचा धावला. पुन्हा एकदा पुढे सरकताना धावसंख्या होते ती 64 धावा. चांगला अशी गोलंदाजी अनिकेत याच्या माध्यमातून, कारण त्याला माहित आहे क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. त्याच्यामुळे चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल, कारण या षटकामध्ये 5 चेंडू अत्यंत निर्णायक असतील अनिकेत याचे. आता मात्र स्ट्राईक एंडला अत्तर. अशी फील्ड सजवताना कॅन्डी स्पीडअप करा. सामन्याला खूप उशीर झालेला आहे. अनिकेत याचा पुढील चेंडू अत्तरसाठी. आता मात्र भिरकावून दिला स्ट्रेट डाईव्ह. षटकार. धन्यवाद. ओमसाई कासगाव आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. शिरगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि त्याच्या माध्यमातून पाहिले दुसऱ्या चेंडूवर भिरकावून दिला. आता मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडूला भिरकावून दिले स्ट्रेट ड्राईव्ह. सलामी देताना आमच्या कॉमेंट्री बॉक्सला चौकार. धन्यवाद. निर्णायक षटक यासाठीच म्हटलं होतं की पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकांमध्ये भरपूर धावा वसूल करावे लागतील दसई संघाला. पहिला चेंडू, दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू चौकारांसाठी. चेंडू द्यायचा आहे. चांगली अशी टिचून गोलंदाजी झाली होती परंतु फलंदाज काहीसा पुढ मध्ये येताना अत्तर. एक षटकार आणि एक चौकार. संघाचा धावफलक पुढे भरारी घेताना धावसंख्या होती ती 74 धावा. अनिकेत काहीसा महागडा ठरताना पहिल्या चेंडूवर 1 धाव, परंतु आता मात्र 11 धावा जमवण्यात यश आलंय दसई संघाला. अनिकेत याच्या 3 चेंडूंवर चौथा चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा अत्तर साडी. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने खणखणीत असा हा षटकार. धन्यवाद. पहा मागच्या काही मॅचिंगमध्ये हे फलंदाज अपयशी ठरले होते, परंतु या सामन्यामध्ये फलंदाजीचा सूर गवसताना हे दोन्हीही फलंदाज काय फलंदाजी करतायत. किती सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळताना या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच परिंदों को मंजिल मिलती है यकी उनके पर बोलते हैं, इरादे उन्हीं को मिलते हैं जिनके हुनर बोलते हैं.
चांगली अशी फलंदाजी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना दसई प्रीमियर लीग 20-21च्या माध्यमातून अनिकेत काहीसा मागळा ठरताना आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 17 धावा जमवण्यात यश आले दसई संघाला. या 6 धावेनी संघाचा धावफलक 80 आकड्यावर येऊन थांबताय. 5वा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि गडी बाद. पहा शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आसनगाव संघाला, कारण आतापर्यंत 80 धावा जमवलेल्या आहेत दसई संघाने आणि अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत करावी लागेल गोलंदाजांना आणि रोखून ठेवावं लागेल फलंदाजांना. आसनगाव संघ हा सामना तितकाच महत्वाचा आपल्यासाठी सुद्धा आहे. दसई संघ चांगलासा फलंदाजांचा भरणा त्यांच्याकडे. मेहनत आणि कष्ट यांच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. क्रिकेटमध्ये जर टिकून राहायचं असेल किंवा जीवनात सुद्धा टिकून राहायचं असेल तर तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागेल, कारण तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय उरत नाही. जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली होती अत्तरेच्या माध्यमातून आपल्याला. आता मात्र अत्तरेची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अनिल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत सज्ज होताना षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र कट केलेला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावताना पळताना दरम्यान 2 धावा घेण्यात यश. या 2 धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती 82 धावा. आतापर्यंत 5 गडी बाद करण्यात यश आलंय आणि 6 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 82, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं आणि महत्वाचं षटक आसनगाव संघ 7वं षटक. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच टॉस उडवण्यात येईल. ओमसाई कासगाव वर्सेस शिवतेज शिरगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इथे उपस्थित राहायचं आहे, कारण जर एक संघाचा कर्णधार इथे उपस्थित राहिला नाही तर दुसरा संघ पेनल्टीची मागणी करू शकतो. आणि आतापर्यंत पेनल्टीज मिळालेल्या आहेत खूप संघांना. पहा दसई प्रीमियर लीग 20-21 चांगलं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळताना मंडळाच्या वतीनं चांगलीशी मेहनत घेताना दसई गावाचे हे गुणी खेळाडू आणि चांगलीशी शिस्त, चांगलासा संयम आणि चिकाटी जिद्द मेहनत यांच्या जोरावर ही प्रीमियर लीग सक्सेसफुल करत असताना आता मात्र वैयक्तिक शेवटचं षटक. प्रकाश पहिला चेंडूला दिशा दिली आणि धाडलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत असा चौकार. त्याचा पहिला चेंडूला दिशा दिली, कट केला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 धावाने संघाचा धावफलक भरारी घेताना धावसंख्या होती ती 86 धावा. चांगल्याशी फलंदाजी सूरजाच्या माध्यमातून. लास्ट कॉल शिरगाव संघ आपला कर्णधाराला पाठवायचे. आता मात्र शपळवून खेळण्याचा प्रयत्न होतोय. अपील होते पंचांकडे. पंच अपाय फेटाळून लावताना निर्धाव चेंडूची सांगता. चांगलासा कमबॅक प्रकाशाच्या माध्यमातून. ओमसाई कासगाव संघाचा कर्णधार लास्ट कॉल आपल्यासाठी, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. प्रकाश तिसरा चेंडू.
आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सिलिमिडॉनच्या दिशेने. चांगला असं क्षेत्ररक्षण, एकच धावेवर समाधान मानावे लागेल दसे संघाला. एक धावेने संघाचा धावपला पुढे, पुन्हा एकदा पुढे सरकताना धावसंख्या होते ती 87. मागील टुर्नामेंट मला वाटतं मलेगाव येथे झालेली आणि त्या टुर्नामेंट मधील आम्ही त्याची फलंदाजी पाहिली होती. चांगल्याशी गणाराती षटकार लगावले होते, एक हाती सामने जिंकून दिले होते असा फलंदाज मैदानामध्ये अनिल. शेवटचं षटक प्रकाशाच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक. अनिल स्ट्राईक एंडला फलंदाज, अनिल नॉन स्ट्राईक एंडला सूरज. चांगल्याशी फलंदाजी दसे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळताना प्रकाशाच्या सांघिक आणि निर्णायक षटक, शेवटचं षटक चौथा षटकातील घेऊन जाईल प्रकाश अनिल साठी. हो, कट करण्याचा प्रयत्न झालाय, पंचांकडे अपील केलेला आहे आणि आकाशाकडे गडी बाद. चांगलीशी गोलंदाजी प्रकाशाच्या माध्यमातून पाहायला मिळताना निर्णायक षटक म्हणता येईल हे 7वं षटक. अनिल भिरकावून देण्याचा प्रयत्नात बॅट घेऊन चेंडू पडला पायावर आणि चित्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि गडी बाद. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो विशाल. अष्टपैलू असा हा खेळाडू विशाल. हो, विरकावून दिलाय ते चुकी करताना. एक धाव घेण्यात यश आणि एक धावेने संघाचा धावला पुढे, पुढे सरकताना धावसंख्या होते ती 88 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे आतापर्यंत आसनगाव संघाच्या माध्यमातून, कारण क्षेत्ररक्षण इज इम्पॉर्टंट. तुम्ही एक धाव वाचवाल तरच तुम्ही संघाला विजयाच्या समीप नेऊ शकता. शेवटचा चेंडू फुलटास घेऊन भिरकावून दिला क्षेत्ररक्षक, तिथे हजर आणि गडी बाद. सूरज विषयची खेळी संपुष्टात आणि या इनिंगचा होतोय अंत. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 88 धावा आणि 89 धावा विजयासाठी आसनगाव संघ झाला. कासगाव संघ 89 जिंकण्यासाठी कासगाव संघ ओमसाई कासगाव आपला थँक्यू सो मच मयूर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण त्यांचा आवाज मगासपासून ऐकत होता. थँक्यू डीजे, थँक्यू.
थँक्यू सो मच विजय. 42 चेंडू आणि 89 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय जे स्पोर्ट्स आसनगाव या संघासमोर. सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली आणि श्रद्धा स्पोर्ट्स दसई आयोजित दसई प्रीमियर लीग सन 2021 चा हा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसातला हा सामना रंगतोय. श्रद्धा वॉरियर्स दसई विरुद्ध जे स्पोर्ट्स आसनगाव. श्रद्धा वॉरियर्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 42 चेंडू आणि 88 धावा केल्यात. 42 चेंडू मध्ये 89 धावांचं आव्हान उभं केलंय ते जे स्पोर्ट्स आसनगाव या संघासमोर. आजच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खास संगमनेरहून आलेले मान्यवर सन्माननीय अजितभाई दातीर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवर सन्माननीय अजितभाई दातीर यांचा आपण यथोचित सन्मान आपण करावा. सन्माननीय अजितभाई दातीर आणि सन्माननीय दिनेशभाई डफेदार साहेब, मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय अजितभाई दातीर आणि सन्माननीय दिनेशभाई डफेदार या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानित स्थानापन्न व्हावं. मित्रांनो 22 चेंडू आणि 89 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं की या सामन्यातला संघर्ष खरं तर बघण्याजोगा असणार आहे, पाहण्यासारखा असणार आहे आणि एका प्रामाणिक, एका मजेदार, रंजक अशा क्रिकेटचा आपण इथे अनुभव घेणार आहोत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दसईची एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातोय तो गोलंदाज अख्तर. स्ट्राईकला कॅन्डी. पहिला चेंडू त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. कॅन्डीच्या सगळ्या जमेच्या बाजू जणू काही अख्तरला माहित आहेत म्हणून त्याला बाहेरच्या दिशेनं खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला चेंडू पडतोय निर्धाव. नॉन स्ट्राईकला आहे तो आसनगाव संघाकडून. गणेश, कॅन्डी आणि गणेश ही नावाजलेली जोडी आहे. यावेळेस अख्तरला जी लय त्यानं पहिल्या सामन्यापासून पकडली आहे त्या लयीमध्ये त्याला गोलंदाजी करणं नितांत गरजेचं आहे. या षटकातला दुसरा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा कॅन्डी आणि यावेळेला आपली क्षमता, आपली ताकद सिद्ध करताना चेंडू जातोय सीमा पार. येतो एक षटकार. थँक्यू दिजे. मित्रांनो असं म्हणतात देवानं सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एकच अट घातली आहे ती म्हणजे जो जास्त झिजेल तोच जास्त चमकेल. क्रिकेटही तसंच आहे, जो जास्त संघर्ष करेल त्याला विजयाच्या समीप नेऊन ठेवेल. यावेळेसचा हा अनोखा संघर्ष आपल्याला या भव्य प्रांगणात, या मैदानात पाहायला मिळतोय. यावेळेला कॅन्डी पुन्हा एकदा इम्रानचं यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण. ज्या फलंदाजाला माघारी पाठवण्याचं स्वप्न दसईचा संघ बघत होता तो कॅन्डी नावाचं वादळ या क्षणाला क्षमताना आणि पहिला झटका बसतोय आसनगाव संघाला. थँक्यू सो मच. यावेळेला कॅन्डी नावाचं वादळ मात्र आता तंबूत माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अख्तराची सुरेख गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला इम्रान शेख यांच्याकडून पाहायला मिळत आहे. हाच तो मित्रांनो संघर्ष. ज्यावेळेस एखादा गोलंदाज जीवत्याड मेहनत करत असतो त्यावेळेस त्याला त्या क्षेत्ररक्षकाची उत्तम साथ मिळाली
की मग मात्र गोलंदाजाचा वाढलेला आत्मविश्वास या सामन्यावर स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. आता मात्र कॅन्डीची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सचिन. आसनगाव संघाला माहिती आहे की आपल्याला संघर्ष कुठं करायचा आहे, कुठं थांबायचा आहे, कुठं खचायचा आहे आणि कुठं लढायचा आहे. या वेळेला सचिनची कमकुवत बाजू जाणून गोलंदाज अख्तर याच्याकडून हा ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू होतो या वेळेला सरळ जाऊन स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इकॉनॉमिकल बॉलिंग आणि विकेट टेकिंग बॉलर हे समीकरण मानलं जातं अख्तरचं. आणि त्यातलं त्यात दोघही एकाच संघातून खेळतात, एनपी स्पोर्ट्स या व्यावसायिक संघातून. त्यामुळे एकमेकांविरुद्ध कसं खेळायचं हे ठाऊक आहे. यावेळेस प्रत्युत्तर दिलं जातोय. स्ट्रेट येतोय हा फटका. मात्र सूरज विशे यांचं एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव धावून पूर्ण केली जाते एका धावेनं. जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. मित्रांनो बघा, 42 चेंडू आणि 89 धावांचं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग करताना या षटकातले काही चेंडू झालेले आहेत 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 1-7. या वेळेस चेंडू उंची गाठतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, होतीये चुकी आणि गणेशला मिळतंय जीवदान. मित्रांनो इतिहास गवाय, जेव्हा जेव्हा तुमच्याकडून चुका होतात ना, त्या चुकांची परतफेड तुम्हाला याच मैदानावर, याच सामन्यामध्ये, याच क्षणाला पाहायला मिळते. यावेळेस गणेश नावाच्या वादळाला जर तुम्ही शमवलं असतं, एकतर कॅन्डी माघारी गेलाय, गणेश जर माघारी गेला असता तर एक मानसिक दडपण आलं असतं आसनगाव संघावर आणि त्या दडपणाचा तुम्हाला फायदा मिळवता आला असता. मात्र यावेळेस थोडंसं नशिबाचं पारडं आसनगाव संघाकडे झुकताना आपल्याला पाहिलं. चेंडूची उंची भरपूर होती, कदाचित त्यामुळे क्षेत्ररक्षकाला तो अंदाज बांधता आला नाही. परंतु क्रिकेटमध्ये या सगळ्या जरतरच्या गोष्टी कुठेच ग्राह्य धरल्या जात नाही. तुम्ही जर मैदानामध्ये फायनल 11 मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालंय तर तुम्ही बाहेर बसलेल्या खेळाडूंपेक्षा नक्की जास्त क्षमतावान असतात आणि सहज करणारी गोष्ट कोणीही करून जाऊ शकतो. पण जी अशक्य वाटते ती जी गोष्ट ज्याच्या हातून घडते ना, तो उत्तमापेक्षा सर्वोत्तम गणला जातो मित्रांनो. आणि म्हणून क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला कोणतीही भूमिका बजवायची तुमच्यावर पाळी येऊ शकते आणि मग अशा वेळेला तुम्ही सावध, सजग, तत्पर असले पाहिजेत. मग मात्र चुकीला माफी होत नाही. यावेळेला स्ट्राईकला येतोय सचिन आणि गोलंदाजी मार्कवर कार्तिक बांगर, स्टार गोलंदाज. पुन्हा संधी निर्माण होते परंतु चेंडू लॉंग ऑनच्या नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय सीमा पार. पाहायला मिळतोय चौकार. धावसंख्या 4 न वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 13 धावा. खर तर कॅन्डीच्या जाण्यानंतर एक चांगली संधी निर्माण झाली होती सचिनला जेरबंद करण्याची, परंतु कार्तिक सारखा एक बॉलर आहे, हुकमी एक्का आहे दसई संघाचा, तोच पहिल्या चेंडूवर चूक करतो आणि त्याच्यावर हा प्रहार होतोय. पण यावेळेला सचिन दाखवतोय कॅन्डीच्या जाण्यानं रिक्त झालेली जागा भरून काढण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. या वेळेला पॉइंटच्या दिशेनं गॅप मधून गेलेला हा फटका. क्रिकेटचा लाजवाब प्रदर्शन करताना फलंदाज सचिन. चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमा पार. येतोय एक चौकार. थँक्यू डीजे. कौतुक करावं लागेल शाहबाज याचं. शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न चालू होते, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यामध्ये ते असफल राहिले. चेंडू जातो सीमा पार. यावेळेस कार्तिक बांगर नावाचा गोलंदाज गेले 3 सामने बघा, दोघेही संघांचा जर आपण विचार केला तर 3 सामने सलग विजय झाला. आसनगाव संघ 3 सामने सलग विजयी झालाय. श्रद्धा वॉरियर्स धसई संघ गुणतालिकेमध्ये जर पहिल्या स्थानावर स्थान पटकावायचं असेल तर हा सामना त्या दोघांनाही जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. या वेळेला पुन्हा जोरदार प्रहार मिड ऑफच्या दिशेनं गॅप मधून चेंडू होतोय फरार. येतो बॅक टू बॅक तिसरा चौकार.
Thank you so much. या तिसऱ्या चौकारानिशी संघाची धावसंख्या 4 न वाढली जाते. या सलग 3 चौकारानिशी संघाची धावसंख्या वाढून पुढे सरसावतीये. धावसंख्या होते 1 बाद 21 धावा. समीकरण बदललं जात आहे. 33 चेंडू आणि 68 धावांची गरज अजूनही विजयासाठी जे स्पोर्ट्स आसनगाव संघाला. कॅन्डी नावाचं वादळ शमलं. आसनगाव संघाच्या पॅव्हेलियन मध्ये थोडंसं चिंतेचं निराशाजनक वातावरण होतं. त्या संपूर्ण वातावरणाला आता मात्र तिलांजली दिली जाते. कारण आता सचिन उत्तर देतोय, जेव्हा सगळं संपलं आहे असं वाटतं ना, तीच वेळ असते पुन्हा नव्यानं सुरुवात करायची मित्रांनो. आणि तीच सुरुवात सचिनच्या माध्यमातून. कार्तिक सारख्या गोलंदाजाचा यावेळेस खरपूस समाचार घेतला जातो. स्लिपच्या दिशेनं कट केलेला चेंडू थ्रो होईल तोपर्यंत फलंदाज सचिन आणि गणेश यांच्या माध्यमातून ही धाव पूर्ण केली जाते. माफ करा, 22च्या स्वरूपात ही धाव येते. अप्रतिम सुरेख चेंडू होता. 3 चेंडूवर सलग 3 चौकार खाल्ल्यानंतर कार्तिक बांगरचं कमबॅक संघाला अपेक्षित होता. आणि यावेळेला त्या अपेक्षेवर खरं उतरताना आपल्याला कार्तिक नावाचा गोलंदाज दिसतोय. आता येतो स्ट्राईकला उंच पुरा गणेश नावाचा फलंदाज, ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आसनगाव संघाला. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फुल लेनचा चेंडू कार्तिक कडून टाकला जातोय. कुठेतरी फलंदाजांना जेरबंद केलं जातं, कारण आपल्या सुरुवातीचे 3ही चेंडू खूप खराब टाकले गेलेले आहेत. या 3ही चेंडूवर सचिन 3 सलग चौकार खेचलेले आहेत. आणि अशा वेळेला जर आपण महागडं षटक टाकत असू, थोड्याफार 89 धावा आपल्याला वाचवायच्या आहेत. समोरचा संघ तेवढ्या क्षमतेचा आहे. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल आणि मग या गेमला आपला प्लॅनिंग नुसार खेळावा लागेल. यावेळेस स्वतःसाठी रूम बनवताना मात्र त्यालाच फॉलो करताना चेंडू पडतोय, आतमध्ये येतोय. 2 षटकं यावेळी संपली जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या होते 1 बाद 23 धावा. विजयासाठी 30 चेंडू आणि 66 धावांची गरज. 30 चेंडू आणि 66 धावा. संघर्षातून मार्ग निघतो विजयाचा, संघर्षातून मार्ग निघतो तुमच्या यशाचा. परंतु हा संघर्ष करत असताना कुठे खचायचं नसतं, कुठली भीती बाळगायची नसते मित्रांनो. कारण क्रिकेट एक असा खेळ आहे, इथं तुम्ही जितकं क्रिकेटला 100% द्यायचा प्रयत्न कराल ना, तितकंच क्रिकेट तुम्हाला 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. म्हणून तर जे क्रिकेट दुर्लक्षित राहिलं होतं, जे क्रिकेट गावापुरती मर्यादित राहिलं होतं, जे क्रिकेट कधी काळी गल्लीपुरतं मर्यादित होतं, तेच क्रिकेट आज तुमची आमची पॅशन झाली आहे. तेच क्रिकेट या पॅशनेट जगामधली फॅशन झाली आहे. तेच क्रिकेट आज प्रत्येकाची ओढ झाली आहे. तोच क्रिकेट आज प्रत्येकाचा जीव झालाय. तोच क्रिकेट आज प्रत्येकाचं आई वडिलांनंतरचं तिसरं प्रेम झालंय. तोच क्रिकेट आज प्रत्येकाचा एक वेगळा नाद झालाय. क्रिकेटची नशा आहे, क्रिकेटचं व्यसन आहे, क्रिकेटची तन्मयता आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज जीवापेक्षा जास्त जवळ आम्हाला क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. या वेळेस फुलरलाईनचा चेंडू ब्लॉक होल आणि सरळ LBW ची केली जाते. आपल्या पंचांचं बोट आकाशात. परतावं लागेल माघारी गणेश नावाच्या फलंदाजाला. बाद. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस अख्तरला ज्या अपेक्षेने चेंडू सोपवला गेला होता, ती अपेक्षा मात्र यावेळेला अख्तरच्या माध्यमातून साध्य केली जाते, सार्थकी ठरवली जाते. कारण गणेशला माघारी धाडलं जाते. आता सचिन क्रीजवर. यावेळेस गणेशची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय तो सचिन, माफ करा अनिकेत. अनिकेतने मागचा सामना दोघं बंधू क्रीजवर होते त्यावेळेस विजय जो संपादित केला होता. अनिकेतची अप्रतिम फलंदाजी, एक उत्तम गोलंदाज आहे, उत्तम फलंदाज आहे, उत्तम क्षेत्ररक्षक आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो जीएस स्पोर्ट्स आसनगावचा आयकॉन प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया यावेळेला अख्तर काय करतोय. सापडलेला लईवर गोलंदाजी करतोय की पुन्हा अनिकेत अख्तरला आपल्या लाईन पासून दूर नेण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस जोरदार प्रहार, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फैजलच्या माध्यमातून होतीये चूक आणि सोडला जातोय अनिकेत या फलंदाजाचा झेल. मित्रांनो, जर तुम्ही
या सगळ्या गोष्टी विचार करत असाल, चुका वारंवार जर होत असतील तर कुठेतरी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कारण मीमांसा करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षणाला तुम्ही 100% देत असताना चुका होतातच, यामध्ये कसलाही कुणाचंही दुमत असणं गरजेचं नाहीये. परंतु ज्या वेळेला आपण एका मोठ्या संघाविरुद्ध खेळत असतो त्यावेळेला प्रत्येक चूक ही आपल्या माथ्यावर आणि समोरच्या संघाच्या पथ्यावर पडत असते, याचा विसर पडू देऊ नका. या वेळेला पुन्हा सुरेख चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू नॉन स्टॉप निघून जातोय सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच विजय. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या 4 न वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आता मात्र 28 धावा. असंघ संघाने नाणेफेकीचा कौल विजयहून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पण 80 पार धावा झाल्या आणि 80 पार धावा झाल्यानंतर तो निर्णय चुकलाय का असं कुठंतरी मनामध्ये जाणवत होतं, मनामध्ये प्रत्येकाच्या प्रश्न निर्माण होत होता, विशेषतः करून असंघाच्या डगआउटमध्ये. मात्र मित्रांनो, असं म्हणतात कोणताही निर्णय चुकीचा नसतो, तो योग्य होता, तो योग्य आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं असतं. आणि म्हणून स्वतः कर्णधार सचिन घोडके यावेळेला मैदानावर ठाण मांडून बसला. यावेळेला प्रतिम मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल, वन बाउन्स, सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच डीजे. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 4 न वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आता मात्र 31 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज अख्तर याचा. फुलटॉस चेंडू आणि आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर होत आहे. चेंडू करतो हवाई सफर, आसमान दाखवलं जातं आणि पाहायला मिळतं ब्रँडेड क्वालिटीचा हा षटकार. आता मात्र जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 52 धावांची गरज. स्वतः कर्णधार मुस्तफा शेख आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. चोवीस चेंडू आणि 52 धावांची गरज जे स्पोर्ट्स आसनगाव या संघाला विजय होण्यासाठी. सुरेख सुरुवात म्हणता येईल कर्णधार मुस्तफा याची. एक जबाबदारी स्वतःच्या कर्णधाराच्या खांद्यावर असते.
यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 39 धावा. 22 चेंडू आणि 50 धावांची गरज अजूनही विजयासाठी. कुठेतरी एकीकडे हा सामना ज्याप्रमाणे आपल्याला रंगतदार अवस्थेत जायला पाहिजे अगदी त्याच पद्धतीने चालताना आपल्याला दिसतोय. दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 45 धावा. 2 बाद 45 समीकरण बदललं जात आहे. विजयासाठी 21 चेंडू आणि 44 धावांची गरज. 21 चेंडू आणि 44 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं कुठेतरी 90 जवळ पोहोचलेला संघ होता. चेस करताना काही कठीणाई येईल का, कारण कार्तिक, अख्तर, मुसा यांसारखे नावाजलेले गोलंदाज या संघाकडे आहेत. निर्णय चुकताना वाटतोय का, परंतु कोणताही निर्णय चुकीचा नसतो मित्रांनो. तो आपण घेतलेला निर्णय योग्य असतो. यासाठी आपल्याला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि त्या दिशेनं यावेळेस आसनगाव संघ खेळताना सचिन स्वतः अजूनही मैदानावर आहे. 12 चेंडू आणि वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय. ताबडतोब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक आक्रमक स्वरूपाची फटकेबाजी सचिनच्या माध्यमातून या मैदानावर पाहायला मिळते. कॅन्डीच्या जाण्यानंतर पुन्हा गणेश माघारी परतला. या दोघांचंही तंबूत विसावणं कुठेतरी धोक्याचं लक्षण होतं आसनगाव संघासाठी. परंतु या सगळ्या विपरीत परिस्थितीतून सचिन नावाचा फलंदाज या डावाला आकार देतोय. डावाला आकार देत असताना संयमी बाळगतोय, पण संयम कुठे बाळगायचा हे मात्र त्याला नेमकं माहीत असल्यामुळे आपल्या आक्रमक फटकेबाजीलाही तो तितक्याच ताकदीनं मूर्त स्वरूप या सामन्यामधून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईनवर बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाही, जागेवरून सचिनचा खेळण्याचा प्रयत्न. मात्र मुसाला माहित आहे की सचिनला कुठे खेळवायचा आहे. जर आपल्याला माहित असेल ना आपल्याला काय करायचं आहे, तर मग मात्र आपल्याला मार्ग सापडतात, उपाय सापडतात, प्रश्न आपोआप मिटले जातात आणि मग यशाच्या दिशेने आपली वाटचाल वेगवान होते. या वेळेस गतीमध्ये केला होता बदल, पण त्याचा काही नाही फरक, कारण घोंगावतंय वादळ. पाहायला मिळतोय का आसमानी षटकार. थँक्यू डीजे. लिंबू का आपला रस गळू लागला, पण आता सध्या मात्र सचिन खेळू लागला आणि धावांचा पाऊस पडू लागला. अशी स्थिती या वेळेला या षटकारानिशी जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्धशतक साजरं करत दिमाखात 51 धावा. समीकरण आता मात्र काहीसं आटोक्यात येताना, कारण जिंकण्यासाठी हव्या त्या आसनगाव संघाला 19 चेंडू आणि 38 धावा. 19 चेंडू आणि 38 धावा. 12ची सरासरी अजून हवी आहे, पण सचिन है तो सब मुमकिन है असं मात्र या क्षणाला म्हणावंसं वाटतंय. काहीसं महागडं षटक, 5 चेंडू आणि तब्बल 13 धावा दिल्यात त्या मुसा यानं. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू थांबत नाहीये. सचिन नावाचं वादळ बॅक टू बॅक हा दुसरा आणि या षटकातला तिसरा षटकार.
वेळ नाही लावायचा आहे, अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ड्रिंकची गाडी बाहेर येईल. यावेळेस मात्र यापुढे कोणता विलंब कोणाकडून सहन केला जाणार नाही. आपल्याला जो टाइम स्लॉट ठरवून दिलेला आहे त्या टाइम स्लॉट्स मध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत. वळूयात सामन्याकडे. 4 षटकांचा खेळ झालाय. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि यावेळेला योग्य वेळी सचिन आणि अनिकेत यांच्याकडून मागितला जातोय बॅटिंग पॉवर प्ले. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे ती संघाला विजय होण्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट 15 चेंडू मध्ये तब्बल 45 धावांवर नाबाद खेळतोय तो आसनगाव संघाचा फलंदाज सचिन. अर्धशतकापासून 5 धावा दूर. कार्तिक यावेळेला पहिल्या षटकात 13 धावा देऊन काहीसा महागडा ठरणारा हा गोलंदाज, परंतु तो नावाजला जातो आपल्या भेदक आणि तिकडच्या टिचून गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला जातो अनिकेत. दोन्ही संघ सलग 3-3 विजय मिळवून या सामन्यापर्यंत पोहोचलेत. गुणतालिकेमधल्या पहिल्या क्रमांकावर कोण स्थिरावतोय तो या सामन्यामध्ये आपल्याला कळणार आहे. या वेळेस लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका सूरज विषय यांच्याकडून होते गलती आणि सुटला जातोय आणि केत या फलंदाजाचा झेल. वारंवार चुका होताना दिसत आहेत मित्रांनो. याची 2च कारणं असतात, परंतु चेरअप केलं जातं कोणत्या प्रकारचा त्यावर सुनावलं जात नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण चुका ह्या होतच असतात. परंतु या स्टेजला येऊन, या लीगच्या या स्टेजला येऊन एक सर्वोत्तम संघ म्हणून आपलं नाव घेतलं जातं आणि मग अशा वेळेला आपल्याकडून चुका होणं खरंच कोणाला अपेक्षित नसतं. यावेळेस शॉर्ट मिडॉनच्या दिशेने खेळलेला हा फटका बघा. एका धावीवर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या 1 न वाढती धावसंख्या होतीये 59 धावा. समीकरण बदललं जात आहे. माफ करा, बॉल डॉट आहे. 58 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. सचिन स्ट्राईक कीप करतोय. अर्धशतकापासून 5 धावा दूर आहे. सचिनला बॅट पासून बॉल पासून दूर ठेवलं जात आहे. कार्तिकचं गेम प्लॅनिंग यावेळेस यशस्वी होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरची लाईन पकडली जाते. चेंडू मात्र यावेळेस अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत कार्तिक कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या विश्वासामध्ये आपल्याला चेंडू टाकायचा आहे, सोपवलाय, तो विश्वास मात्र सार्थक होताना गुड लेनचा हा चेंडू आहे. या चेंडूवर मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि मग सचिनला मिळतोय चकवा. यावेळेस फुलटॉस चेंडू हा जाईल लॉंग ऑनच्या वरून. आणखी एक षटकार आणि साजरा होत आहे सचिन याचं अर्धशतक. बॅट उंचावून तो प्रेक्षकांना अभिवादन करतोय. बॅट उंचावून आपल्या या खेळीचा आनंदोत्सव साजरा करतोय. पण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अर्धशतकापेक्षाही थँक्यू डीजे. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आता मात्र 64 धावा. समीकरण बदललं जात आहे. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. या वेळेला बीमर चेंडू पंचांचा नो बॉलचा येतोय इशारा. चेंडू जातोय सीमा पार. हा मिळतोय चौकार. नोज बॉलची 1 धाव, अशा 5 धावा आणि पुढचा चेंडू होईल फ्रेट. दुष्काळात 13वा महिना, नक्तीच्या लग्नाला 17 विघ्न. अप्रतिम, धन्यवाद डीजे. अप्रतिम फटकेबाजी आता पाहायला मिळत आहे. जो कार्तिक यावेळेस इकॉनॉमिकल बॉलर म्हणून ज्याचं कॅल्क्युलेशन असायचं की आपल्याला कोणत्या सरासरीनं धावा द्यायच्या, त्या कार्तिक मात्र यावेळेस महागडा ठरताना पुन्हा एकदा अर्धशतकानंतर पुन्हा हवी होण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय सचिन कडून. यावेळेस मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू होतोय निर्धाव. समीकरण काहीसं समीप येत आहे. समीकरण आता होत आहे 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. 69 या धावसंख्येवर पोहोचलाय हा संघ. 20 चेंडू आणि वैयक्तिक 55 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज सचिन. या षटकातला पुढचा चेंडू
यावेळेस पुन्हा फुल टॉस. चेंडूला फक्त प्रेक्षक म्हणून बघावं लागतंय खेळाडूंना आणि चेंडू सीमा पार येतोय षटकार. थँक्यू सो मच विजय. वालशेत संघ आणि शेणवे संघ या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. वालशेत संघ आणि शेणवे संघ. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. सचिन घोडके या फलंदाजाची या वादळाची एक एंट्री झाली. ती एंट्री अजूनही चालू आहे. प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज कुठेतरी एक मानसिक दडपण होतं. त्या मानसिक दडपणाला झुगारून देत संघाला अडचणीतून बाहेर काढत एका विजयाच्या समीप नेमून ठेवलेला आहे. 12 चेंडू आणि आता जिंकण्याकरता 14 धावांची गरज. यावेळेस काहीसं कठीण वाटणारं हे आव्हान सचिनच्या फलंदाजीच्या बळावर अतिशय सहजरित्या पार होतंय का हेही बघणं गरजेचं आहे. परंतु 12 चेंडू 14 धावा म्हणजे काही हातातून मॅच अजून गेलेली नाहीये. अजूनही संघर्ष करण्याची वेळ आहे. अजूनही संघर्ष पेटवण्याची वेळ आहे. अजूनही या मॅच मध्ये पुन्हा परत येण्याची वेळ आहे ती श्रद्धा वॉरियर्स या संघाकडे. पण या असलेल्या वेळेचा सदुपयोग करताना आपण 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुस्तफा शेख हे तुम्हाला शेवटचं कॉल आहे. यानंतर जर आपण विलंब लावला तर मात्र आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. या वेळेस फिंगर रोल केला जातोय. चेंडू पडतोय मिडल स्टंपला पण पडल्यानंतर पुन्हा निघतो ऑफ स्टंपच्या दिशेनं. अप्रतिम गोलंदाजी, वेगामध्ये कमालीचा बदल. ज्या अपेक्षेनं फैजलच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय ना ती अपेक्षा आता पहिल्या चेंडूवर तर त्याने आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. मॅच मध्ये पुन्हा यायचं असेल तर असा जादुई करिश्मा करावा लागणार आहे. आपल्या गोलंदाजीच्या भातातील विविध शस्त्रांना तुम्हाला आता मैदानावर उतरवावं लागणार आहे. कारण समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज जे स्पोर्ट्स आसनगाव या संघाला. यानंतर फुटवर्कचा वापर केला जातोय आणि अप्रतिम झेलचा नमुना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. गडी होतोय बाद, चेंडू जातोय निर्धाव आणि आपल्या मनावरचं दडपण होत आहे बाजूला. डीजे वालशेत आणि शेणवे, वालशेत संघ आणि शेणवे संघ या दोन्ही संघांच्या संघ नायकांनी कमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. पहिला चेंडू निर्धाव. आपल्यामधलं गोलंदाजीचं कौशल्य दाखवलं गेलं फैजल कडून. दुसरा चेंडू अप्रतिम. फलंदाजीचे मनसुबे ओळखले होते. थोडीशी ताकद कमी पडली परंतु त्यावेळेला दिनेश बांगर नावाच्या क्षेत्ररक्षकानं पकडलेला तो झेल अप्रतिम आणि अवर्णनीय. यावेळेला मात्र सचिन जातोय स्ट्राईकला. फुल फॉर्म मध्ये असलेला 21 चेंडू आणि तब्बल 61 धावा आतापर्यंत वैयक्तिक खात्यावर त्याच्या. यावेळेला स्लोअर वन चेंडूचा वापर केला होता पण ताकदीचा वापरापुढे मात्र काहीच चालत नाहीये. हवाई सफर करत चेंडूला दाखवला आसमान. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय एक ब्रँडेड क्वालिटीचा हा षटकार. समीकरण बदललं जात आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. सचिन पोहोचतोय वैयक्तिक 67 या धावसंख्येवर. पुन्हा स्लोअर वनचा वापर केला गेलाय. सूरज विषय फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आणि धावा. 23 चेंडू मध्ये 73 धावांची वादळी खेळी साकारली आहे ती सचिन नावाच्या या फलंदाजानं. आणि आसनगाव संघाला एक हाती विजय मिळवून देण्यात
स्वतः एकटा नेटानं खिंड लढवत उभा राहिला. यावेळेस पहिले 2 चेंडू सुरेख टाकण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पुढच्या 2 चेंडूवर खराब कामगिरी आणि त्याचा पुरेपूर फायदा सचिननं उचललाय. 2 धावांची गरज. या वेळेला मगापासून ज्याचा प्रयत्न केला जात होता, सचिन नावाचं वादळ अगदी शेवटच्या क्षणाला शमवताना गोलंदाज फैजल माघारी परतावं लागणार आहे. फलंदाज सचिन याला 23 चेंडू आणि 24 चेंडू आणि 73 या वैयक्तिक धावसंख्येवर डीजे. चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावांची गरज. सचिन आहे माघारी, स्ट्राईकला जाईल नंदन. गोलंदाजी मार्कवर येतोय कोण हे पाहणं आता ठरणार आहे रंजक. मित्रांनो, हे सगळे सामने आपण ज्यावेळेस बघतो ना, पूर्ण क्रिकेट खेळायला ज्यावेळेस आपण बघत असतो तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची असते की आपण कोणताही सामना हा कधीच पराभवाच्या उद्दिष्टानं मैदानात उतरत नसतो. प्रत्येक सामन्यामध्ये आपण फक्त आणि फक्त जिंकण्याच्या ईर्षेनं खेळत असतो आणि जिंकण्याची उमेदच इतकी तीव्र ठेवायची असते की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्याकडे उरला नाही पाहिजे. आपण म्हणतो ना, आयुष्यामध्ये सगळे पर्याय संपलेले असतात. आपण म्हणतो आयुष्यामध्ये काहीच रस्ता दिसत नाहीये. त्याचप्रमाणे आपण जिंकण्यासाठी इतकं वेड असलं पाहिजे, जिंकण्याचं इतकं वेड आपल्यामध्ये असलं पाहिजे की आपल्याला खेळत असताना, जगत असताना, संघर्ष करत असताना, कोणत्याही क्षेत्रामध्ये पादाक्रांत करत असताना फक्त आणि फक्त विजय, यश इतकंच दिसलं पाहिजे. तेव्हा मग खऱ्या अर्थानं तुमची मेहनत, तुमचा हा रंगतदार ठरत असतो. या वेळेला 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज मिर्झा. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज. सगळी फिल्डिंग आता मात्र तितकी टाईट सजवली गेलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होईल, हे सगळ्या अशा अपेक्षा असतात. परंतु अशा वेळेला मिर्झा नावाच्या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि अशा अनेक मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत की 6 बॉल 1 धाव असताना ही मॅचेस पराभूत झालेल्या प्रतिस्पर्धी संघ. आता तर तुमच्या हातात 2 धावा आहेत. या वेळेला चेंडूवर सुरेख कामगिरी म्हणता येईल. शॉर्टर लेनचा चेंडू होता, शॉर्टर लेनचा चेंडू टाकला जातोय. आकुल टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा नंदनकडूनही प्रयत्न झाला नाही. त्याला माहिती आहे आपल्याकडे 5 अजूनही चेंडू शिल्लक असतील जरी हा चेंडू मिस झाला. पण उगा जोखीम पत्करून जर आपण समोरच्या संघाचा आत्मविश्वास वाढवायला गेलो तर मग वाढलेल्या आत्मविश्वासासमोर आपण परत झुकतं माप आपल्याला घ्यावं लागेल. या षटकातला मिर्झा याचा पुढचा चेंडू स्ट्राईकला जातोय तो नचिकेत. 1 धाव बाकी आहे. या वेळेला विकेट मिळाली असती परंतु यावेळेस पंचांकडे केली जाते अपील. अपील मात्र लावली जाते फेटाळून. विकेट दिली जाते आणि हा झटका बसतो आसनगाव संघाला. यावेळेला गडी बाद होत आहेत आसनगाव संघाचे. 5वा गडी. एक एक गोष्ट महत्वाची असते. फिल्डिंग करताना ज्या कॅचेस सुटल्या त्यानंतर फलंदाजानं केलेली धुलाई, त्यानंतर आलेल्या धावा,
मगाशी फैजलच्या षटकामध्ये आपल्याकडे इतकी अप्रतिम कला असताना त्या भातातल्या चेंडूचा ज्यावेळेस त्याने शेवटच्या क्षणाला वापर केला, ते चेंडू जर आपल्याला अगोदर दिसले असते तर सचिनच्या बॅट मधून त्या षटकामध्ये मिळालेले जे 2 षटकार होते त्यातला एक जरी षटकार वाचला असता तर आता या शेवटच्या क्षणाला या गोलंदाजीमध्ये या षटकामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. जो जितका जीवतोड संघर्ष चाललाय त्याच्यामध्ये आणखी आत्मविश्वास आला असता, आत्मविश्वास भरला असता. म्हणून असं म्हणतात मित्रांनो, शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्ही क्रिकेटच्या मॅचचा त्याच्या निकालाचा निष्कर्ष लावू शकत नाहीत. 4 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी या वेळेला. आणि अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. पंच या वेळेस आपलं बोट आकाशात नेतायत. 6वा झटका बसतोय. आठवायला लागतात, मग तुमच्याकडून झालेल्या मिस्टेक्स आठवायला लागतात, मग तुम्ही सोडलेले झेल आठवायला लागतात, मग तुमच्याकडून पडलेला खराब चेंडू आठवायला लागतो. पण मित्रांनो, हे सगळं वेळेच्या आधी आठवून त्याचं जर प्लॅनिंग केलं, नियंत्रणात जर तुम्ही राहिलात तर मात्र शेवटच्या क्षणाला तुमच्या हातात असतात अशा धावा ज्यावर तुमच्याकडे असतो आत्मविश्वास आणि तुम्ही करतात मारा. परंतु या क्षणाला मिर्झाचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडू 2 धावा असताना आतापर्यंत झाले ते 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये दिली गेली 1 धाव. गडी झालेत बाद 6. 4 विकेट्स आहेत हातात आसनगाव संघाच्या. 3 चेंडू मध्ये करायच्यात 1 धाव. आता मात्र फलंदाजी मार्कवर येत आहेत दिनेश. पाहूया मिर्झा या वेळेस अनुभवाला तरुणाई मात करते का, बघणं फार रंजक ठरणार आहे. या वेळेस मिर्झा नावाचा हा गोलंदाज अप्रतिम काम करताना आता मात्र समीकरण बदलताय. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो, क्रिकेटचा इतिहास आहे. जेव्हा 1 किंवा 2 धावा शेवटच्या षटकामध्ये बाकी राहतात ना, तेव्हा मात्र या वेळेला बसलेत ते उठून उभे राहिलेत. ते डोळे चोळून या मॅच कडे बघतायत, कारण उत्कंठा गेले शिगेला. 2 चेंडू 1 धावा. मित्रांनो, निकाल काही असो पण दिल जीत लिया यार मिर्झाने. यावेळेला पुन्हा ब्लॉक होलचा चेंडू. यष्टीरक्षकाकडून होतीये चुकी. चित्र असतं काहीस वेगळं आणि विजय मिळतोय जीएस स्पोर्ट्स आसनगाव. खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाज मिर्झासाठी. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम, सुरेख, अप्रतिम बॉलिंगचं प्रदर्शन यावेळेला. आता मात्र डगआउट मध्ये ते विचार विमर्श करता येईल. पण आपण सगळ्यांनी आता लाईनअप करून मैदानाचा निरोप घ्यायचा आहे, शेकहँड करायचा आहे, हस्तांदोलन करायचं आहे आणि एकमेकांना शुभेच्छा देत आपण आजच्या दिवसाचा हा तुमच्या सामन्याचा तुम्ही निरोप घ्यायचा आहे.